नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मंडे, मी दासगावचा भाई या यूट्यूब चॅनलला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजची व्हिडिओ खास असणार आहे कारण श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबईच्या मार्फत आपण दरवर्षी शालेय उपयोगी साहित्य वाटप हा उपक्रम करतो आणि याही वर्षी हा उपक्रम करतोय। घेतला असा कला संस्कृती जपण्याचा या वाक्याला अनुसरून आपण हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमाची साठी ह्या वर्षी ज्या शाळा आहेत, कुठली रे शाळा? जिल्हा परिषद शाळा कणगोळे, खरवली, त्यानंतर किंजरोळी, मुळगाव, नगरपालिका शाळा क्रमांक 4 महाड, दाभोळी, दासगाव या शाळा आपण यावर्षी शालेय साहित्य वाटप करत आणि त्याची तयारी सगळी चालू आहे आणि हे सगळं तयार हा जो आपला विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी साहित्य घेतं त्या अगोदर आलं होतं, मी त्याचा शॉर्टिंग करतो उद्या आपला उपक्रम आहे आणि आता काय कोणी काय आपण साहित्य घेतं हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो। करण्यासाठी इकडे विनीत आहे, अथर्व आहे, ते पेनाचे सेट लावत आहेत, म्हणजे 2 पेन्सिल, 1 पेन, 2 पेन, शार्पनर आणि फोल्डर रबर। आणि इकडे हा कोण आहे? सनी पण मदत करायला आला आहे, पण तो टाईमपास करतो, अविनाश आणि दोघंजण। इकडे ते बंट्याचं नाव काय रे? अद्वैत। आणि आमच्या इकडे रोहित दादा आलेत, त्यांनी नवीन आयफोन घेतला आहे, iPhone 15 प्लस, आणि त्याचीच पार्टी म्हणून त्यांनी काहीतरी खायला आणलं आहे, पण ते आता सुरुवात केली त्यामुळे आम्ही काय आता काढत नाहीत आणि त्यासाठी आता बघूया आपण काय आता इकडे आपण शाळेचं सेट हे काढतोय। हे म्हणते वही की आता ती सगळेच फोल्डर खोलू नको, ती नाही रे, ती सगळी फोल्डरवर सगळेच खोलू नको। ही वही आहे आणि ह्या वही आपण सुरुवातीला ही दुरेगी वही आहे, दुरेगी पानांमध्ये त्यांचं चारही पानं आहेत आणि शेवटला उजळण्याची शेवटचं पण म्हणजे एका वहीमध्ये आपल्याला 3 वह्या भेटतात। दरवर्षी आपण वेगवेगळ्या वही घ्यायचो, पण यावर्षी आपण आपल्याला काहींनी सजेस्ट केलं, म्हणजे मित्र आहे चेतन दानावडे, त्यांनी सजेस्ट केलं की अशा वह्या शाळेमध्ये वापरतात त्या घेऊया, तर ते आपण देतोय। त्याच्यानंतर मग इकडे आपण गोटी कागद 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना आर्ट आणि क्राफ्टसाठी गोटी कागद आणि हे आहे आपलं खडून आहे, फेविकॉल आहे, चित्रकलासाठी स्केच पेन देतोय। त्याच्यानंतर मग पहिली बालवाडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इकडे पाटी आहे, पाटी पेन्सिल आहे, त्यानंतर मग खोडरबर आहेत आणि एक वही आहे, कलर वही, म्हणजे ती कलर फिल करण्यासाठीची वही। तर हे साहित्य आपण बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण खाऊ पण घेतला आहे आणि सध्या तरी तयारी चालू आहे। आपण मनोगत विचारूया का कोण घेते? आणि आत्ताच आपला जो प्रत्येक शाळेच्यानुसार साहित्य पॅकिंग करून चालू आहे आणि इकडे क्युरियोसिटी आणि हा बंगला आहे, हा कुणाच्या नावाचा? अविनाश मिंडे आणि वंश कर्जावकर दोघांच्या नावाचा बंगला आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने बनला आहे। पायऱ्या त्या साईडला आहेत काय, म्हणजे पहिला जो कॉलम असतं ते कॉलम मजबूत आहे, ते 2 हे सगळं त्या कॉलमवर हा सगळा केला आहे। अंबानीचा बंगला, अंबानीचा आयटीला विला आणि ह्या साईडला पायऱ्या पण आहेत, हालतोय जरा आणि सगळ्यांचे चेहरे दमले दिसतात। आणि आता आम्ही जाऊ जो पाहायला मगाचा आंटीला विला सक्सेस झाल्याच्या नंतर आता हा त्याचा काय दुसरा कोणता तो सध्या फेमस कोण आहे? एअरपोर्ट कुणाचा, मुंबईचा एअरपोर्ट कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला? हा अदानीचा बंगलाचं काम चालू आहे आता, फ्युचर अदानीचा बंगला। आणि इथं जो सेफ्टीचं ऑडिट पास हे केलं काय काय परत एक्सप्लेन
कुठला तो स्विमिंग पूल आहे का वरचा? तो हेलिपॅड आहे काय? लिफ्ट 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 पाहिजे. लिफ्ट का लिफ्ट आतमध्ये नाही, बाहेर नाही दाखवत. दादा मुंबईवरनं आलाय आणि आल्याच्या नंतर काही चांगले पुस्तकं आहेत, कादंबरी वगैरे जनरल नॉलेजची पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकांचं शॉर्टिंग चालू आहे. इकडे पंकज दादा आहे, पंकज दादा. आणि अविनाश आतमध्ये गेला. बाकीची टीम आहे ती काकांच्या घरी गेली. आता कसा प्रवास झाला? प्रवास झाला बरा, पण रस्ते अजून बरोबर नाही. याचं